नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मल्लिकाला त्या पोलिसांच्या ताब्यात दिलं जाणार आहे. तर सर्व गोष्टी खूप छान पद्धतीने होणार आहेत. स्वानंदी आणि समर या दोघांमध्ये जो गैरसमज झालेला आहे तो मिटणार आहे आणि त्याचबरोबर मल्लिका आता तिचा डाव तिच्याच अंगाशी येणार आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण पाहणार आहोत आणि विवाह सोहळा खूप छान पद्धतीने पार पडणार आहे आणि त्यानंतर समर आणि स्वानंदी दोघंही एकमेकांचं तोंड गोड करणार आहेत. तर हे सगळं कशा पद्धतीने घडणार ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि त्याचबरोबर त्यासाठी चॅनलशी कनेक्ट राहा. तर इकडे आता स्वानंदी त्याचबरोबर घरातील सर्वांना कळलेलं आहे की मंदाने त्या बांगड्या गहाण टाकल्या होत्या. खरं तर राजवाड्यांसाठी त्या बांगड्यांच्या पैशांपेक्षा महत्त्वाचं आहे ते म्हणजे त्या बांगड्यांवरती असलेलं प्रेम. त्या बांगड्या ज्या होत्या त्या परंपरागत होत्या, वंश परंपरेने चालत आलेल्या त्या बांगड्या होत्या. त्याचा काहीतरी एक मोल होता आणि त्या बांगड्या गहाण टाकल्या या गोष्टीचं वाईट या कारणासाठी वाटत असतं. मग आता इकडे स्वानंदी म्हणू लागते की बाद झालं. कसं आहे माहिती आहे का आई, तू आज खूप मोठी चूक केली आहे. रोहन तर भयानक चिडलेला असतो. बाबांनी आईसोबतचं नातं तोडलेलं आहे. सगळ्यांच्या समोर सांगितलेलं आहे की तुझा माझा काहीही संबंध नाही आणि त्याचबरोबर तू आत्ता जे काय केलेलं आहेस ते पूर्णपणे चुकीचं आहे. त्यामुळं तुझं आणि माझं काही संबंध नाही आहे. त्यामुळं तू माझी बायको नाहीस, तू माझ्यासाठी मेलेली आहे असं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा मात्र इकडे आता सगळ्यांनाच धक्का बसतो. रोहनसुद्धा सांगतो की आजपासून तू माझी आई नाहीस. त्यामुळं एक गोष्ट लक्षात ठेव, तू माझी आई म्हणून मी तुला कधीच आई म्हणून हाक मारणार नाही असं रोहनने सांगितल्याबरोबर आता इकडे मंदाला खूप वाईट वाटू लागतं. मंदा म्हणते की बस, खरंच असं नका करू. आता मंदाला प्रश्न पडलाय, ज्या नवऱ्याची आपल्याला शपथ घातली होती आणि त्याचबरोबर ज्या नवऱ्याच्या बाबतीत आपल्याला बोललं गेलं होतं तोच जर नवरा आपल्याला सोडून गेला तर काय करायचं. कारण इकडे सुशची आणि त्याचबरोबर बाबांची अशी दोघांची शपथ मल्लिकाने मंदाला घातलेली होती. इकडे आजीला टेन्शन आलेलं असतं पण आजी म्हणत असते की बस, काहीही झालं तरीही आपल्याला निर्णय घ्यावा लागणार आहे. मग समर म्हणतो आजी काय करायचं, हे सगळं तर आपल्या समोर आलेलं आहे पण या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा आहे. तेव्हा मात्र आजी म्हणते की काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. मग आजी आनंद सगळेजण निघालेले असतात. तेव्हा मात्र समर आनंदला सांगतो की आनंद एक काम करतो, तो जो ज्वेलर आहे ना त्याला आपण तिथे थांबवून ठेवलं आहे ना, त्याला जाऊन भेट आणि नक्की काय झाले ते आपल्या परीने त्याला विचारून घे असं समरने आनंदला सांगितलेलं आहे. त्या क्षणी आनंद तिकडे जातो आणि पाहू लागतो तर इकडे मल्लिका म्हणत असते की समर, मला ना माझ्या अधू बेबीची खूप काळजी वाटते रे. म्हणजे मला कळतच नाही आहे की नक्की काय होणार आहे. कारण हे सगळं जे काही घडतं आहे ना ते पूर्णपणे चुकीचं आहे. आणि मग ती म्हणते की मला नाही वाटत आदिराला त्या घरात लग्न करून पाठवावं. कारण हे सगळं जे काय आहे ना ते तिच्यासाठी आपण केलं आहे. पण आदिरा जर खुश नसेल तर काय करणार ते सांग बरं. आदिराच्या बाबतीत काही झालं तर, माझ्या आदिराला काय झालं तर मी नाही सहन करू शकणार. समरसुद्धा विचार करावा लागलेला असतो. तेव्हा आता सगळ्यांच्या समोर ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या असतात. स्वानंदी सगळ्यांची जाहीर माफी मागते. म्हणजे स्वानंदी, बाबा, आई, रोहन सगळेजण सगळ्यांच्या समोर हात जोडून उभे आहेत आणि सर्वांची जाहीर माफी मागत आहेत. आमच्याकडून चूक झालेली आहे. कारण जी चूक आईनं केलेली आहे त्याची शिक्षा बिचाऱ्या मुलांना भोगावी लागत असते. म्हणून सगळेजण माफी मागत असतात आणि मग मात्र सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जे सगळं घडत असतं त्यामुळं आता इकडे मंदासुद्धा कान पकडून हात जोडून माफी मागत असते, मला माफ करा. तेवढ्यातच आनंद तिथे येतो आणि आनंदने त्या ज्वेलरला आणलेलं असतं. आणि त्याचबरोबर आनंद, निकिता सगळ्यांना एक प्रश्न पडलेला असतो की मला एक कळत नाही आहे की आपल्या ह्या पिढीजात बांगड्या आहेत आजी, बरोबर ना. मग या बांगड्यांची डिझाईन स्वानंदीच्या आईंकडे कशी आली, स्वानंदीच्या आईंकडे कशा पद्धतीने या बांगड्या पोचल्या असतील, या गोष्टींचा विचार केलेला आहे का असं विचारलं जातं. तेव्हा मात्र इकडे लगेचच अर्पिता बोलायला सुरुवात करते, त्यात काय अवघड आहे,
मार्केटमध्ये मिळतात बनवून अशा बांगड्या. तेव्हा आजी म्हणत असते की नाही, काहीतरी बरोबर आहे. मला निकिता म्हणते, आनंद म्हणतो ते कळते. मग मात्र तो ज्वेलर सांगू लागतो की त्या ज्या खोट्या बांगड्या आहेत त्या मल्लिका मॅडमनी सांगितलेल्या होत्या आणि मगच आम्ही त्या बनवून घेतलेल्या होत्या. आणि मग आता मल्लिकाचं नाव समोर येतं आणि इकडे मंदा सांगत असते की मला यांनी शपथ घातली, यांचं नाव घ्यायचं नाही आहे. मंदा सांगत असते की मला या बांगड्या निलिमा ज्या मॅडम आहेत ना त्यांनी आणून दिलेल्या होत्या. म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही CCTV फुटेज पाहिलं, सगळं पाहिलं, मला दोष दिला, पण या सगळ्यामागे कोण आहे हे मात्र तुम्हाला कोणालाच विचारावंसं वाटलं नाही. पण आत्ता तुम्ही विचारलं आहे म्हणून मी सांगत आहे. ती म्हणते की हे सगळं करण्यामागं मला या बांगड्या निलिमा ताईंनी दिल्या होत्या. आता झालं, निलिमा अडकलेली असते. निलिमा मात्र चांगलीच तोंडावर पडते. आदिरा म्हणते की म्हणजे आई, पुन्हा तू एक कारस्थान केलेलं आहे, पुन्हा मला अडकवण्यासाठी हे सगळं केलेलं आहे. आणि तेव्हा मात्र इकडे आदिराला लगेचच मल्लिका बोलू लागते, कसं शक्य आहे बाळा, असा कसा विचार करतेस तू, काही पण काय बोलते, मी तुझ्या बाबतीत असं कसं करेल. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा आजी म्हणत असते की बरोबर आहे पिंट्या, मला ही गोष्ट पटते, म्हणजे याच्या मागे काहीतरी अर्थ आहे ना, कारण तो विचार कर ना. तेव्हा मात्र हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे आजी म्हणत असते, कळेल का मला नक्की काय केलं आहे, कोणामुळं घडलं हे सगळं. आणि त्याचबरोबर जेव्हा मात्र आता तिथे स्वानंद येते, आजी मला माफ करा, आमच्याकडून चूक झालेली आहे, आमच्याकडून ज्या गोष्टी घडत आहेत त्याच्यामुळे हे सगळं झालेलं आहे. परंतु आनंदच्या समोर जो ज्वेलर आलेला असतो तो सांगतो की मल्लिका मॅडमनी हे सगळं मला करायला सांगितलेलं होतं, त्यांच्याकडून ह्या बांगड्या रिसीट घेणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, आणि मला इथे सुद्धा मल्लिका मॅडमनीच बोलायला सांगितलेलं आहे, त्यांनीच बोलावून घेतलेलं होतं. मग मल्लिकाने पाठवलेलं तिकीट, असे सगळे पुरावे दिले जात असतात. आणि आता मात्र मल्लिका जाम अडकते. आदिराला खूप राग येतो, आदिरा भयानक चिडलेली असते. आदिरा म्हणते की हे सगळं काय आहे, या सगळ्या गोष्टी काय घडत आहेत, मला कळतच नाही आहे, काय आहे या सगळ्याचा अर्थ, असं आदिरा विचारू लागते. तेव्हा मात्र तिथे रोहन आलेला असतो. रोहन म्हणतो की आदिरा शांत हो, नको एवढा विचार करू, जे झालंय ते झालंय, कारण मला माहिती आहे ना याच्यामध्ये कोणाची चूक आहे, कारण जे घडलंय ते घडलंय, काहीच विचार करायची गरज नाही आहे, शांत हो तू, असं म्हणत तो आदिराला शांत करतो. आणि म्हणतो की माझ्या आईची चूक आहे, माझ्या आईने ते घाण टाकलेलं होतं म्हणून या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात. आणि तेव्हा मात्र इकडे आता आजी तिथं असते. आजी म्हणत असते की बस झालं पिंट्या, आता निर्णय तुला घ्यायचा आहे. स्वानंदी म्हणते की हे बघा, तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य आहे, त्याबद्दल माझ्या मनात कुठलीच शंका नसेल. पण एक गोष्ट विचार करा फक्त, की रोहन आणि आदिरा या दोघांचंही एकमेकांवरती खूप प्रेम आहे. त्या दोघंही एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत. आदिराला सुद्धा विचारलं जातं. मग आदिरा त्याचबरोबर पिंट्या दोघंही बोलत राहतात. त्यावेळेस स्वानंदी रोहनला म्हणते की काय करायचं. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की रोहन आणि आदिराला रोहन सांगू लागतो की हे बघ आदिरा, जे झालंय ते तुझ्यासमोर आहे, त्याच्यामध्ये माझा किंवा स्वानंदीताईचा अजिबात दोष नाही. परंतु एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का, जर तुला वाटत असेल की माझं काही चुकलेलं आहे आणि त्याचबरोबर माझ्याकडून जर चूक झालेली वाटत असेल तर मी तुला सांगतोय की तू हे लग्न मोडू शकतेस. तेव्हा मात्र आता सगळ्यांना धक्का बसलेला असतो. आणि त्यासोबतच इकडे आता आदिरा इकडे समरला सांगते की मला माहिती आहे रोहनच्या आईची चूक झालेली आहे, पण रोहन चुकीचा नाही. आणि मग तिने पिंट्याला सांगते की मला लग्न करायचं आहे. आणि इकडे मात्र आनंदने खूप मोठा पुरावा आणून दिलेला असतो, तो म्हणजे त्या ज्वेलरचा, आणि सगळी वाटच लागलेली असते. तर इकडे या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत आहेत तेव्हा मात्र आता रोहन आणि इकडे स्वानंदी दोघेही येत असतात. आणि मग मात्र या लग्न कार्याला सुरुवात होते. स्वानंदी त्याचबरोबर समर आणि आदिरा आणि रोहन यांचा विवाह सोहळा ठरल्याप्रमाणे संपन्न होत आहे. आणि ते सगळेजण खूप मजेत असतात, खूप खुश असतात. आनंदच्या एका हुशारीमुळे त्या ज्वेलरचा बँड वाजलेला असतो
आणि त्याचबरोबर इकडे आता मल्लिकाला स्वप्न पडू लागतं, आपण जर इथे या सगळ्यामध्ये सामील नाही झालो, बाजू नाही घेतली तर आपल्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं जाईल आणि पोलीस येत आहेत, तिला खेचत घेऊन चाललेले आहेत, असं स्वप्न मल्लिकाला पडलेलं असतं. मल्लिका घाबरलेली असते, कारण एवढ्या छोट्या गोष्टींमुळं आपल्यावरती आपण जर जे आरोप लावलेले आहेत त्याच्यावरती जर आपल्यावर परिणाम झाला तर काय करायचं असा विचार तिच्या डोक्यात आलेला असतो. आणि म्हणूनच मल्लिका मात्र विचार करू लागते. ती म्हणते की नाही, मला आता काहीही करून या सगळ्यांची माफी मागावी लागणार आहे. मग ती म्हणत असते की खरंच मला माफ करा, त्यांना पैशांची गरज होती आणि म्हणून मी त्यांना मदत केलेली आहे असं सांगते. कारण माझ्याकडेही तेवढे पैसे नव्हते द्यायला, म्हणून मी त्यांना सांगितलं की त्या बांगड्या गहाण ठेवा असं म्हणत आता मल्लिकाने गोष्ट सावरलेली असते. पण आजीला मात्र खूप राग आलेला असतो. आजी मात्र भयानक चिडलेली असते. आजी म्हणत असते, बाद झाला मल्लिका, अजून किती खालच्या थराला जाणार आहेस तू, असं म्हणत सगळेजण मल्लिकाला ओरडत आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू. आणि त्याचबरोबर आता स्वानंदी आणि समर यांचा विवाह सोहळा संपन्न होतो, तर दोघंही जेवायला बसलेले असतात. एकमेकांचं तोंड गोड केलं पाहिजे असं चाललेलं असतं. आणि मग मात्र समर आणि स्वानंदी एकमेकांना गुलाबजामुन भरवत आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.